शुभ संकेतांसह राजयोग. शुभ संकेतांसह राजयोग केवळ साधा कर्मयोग. भाग्य तुम्हाला काही चांगलं देणार असेल तर त्याची सुरुवात नेहमी चांगल्या गोष्टीने होते. तसंच भाग्य जर तुम्हाला काही भव्य देणार असेल तर त्याची सुरुवात ही अशक्य गोष्टीने होते. ही बाब तूळ राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण या वर्षातील शेवटच्या महिन्याचं म्हणजेच डिसेंबर 2023 महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण तूळ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत हे तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती अत्यंत महत्त्वाची ठरते. तूळ राशीचे स्वामी शुक्रदेव राशीतच विराजमान आहेत, जी अत्यंत शुभ स्थिती मानली जाते. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्याद्वारे राशीमध्ये मालव्य राजयोगाचं निर्माण झालेलं आहे, जो पंचमहापुरुष योगापैकी एक अत्यंत महत्त्वाचा राजयोग मानला जातो. 25 डिसेंबरपर्यंत ते तुमच्या राशीत असणार आहे. ही बाब तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक म्हणता येईल. व्यक्तिमत्व समृद्ध होणं, पैसा प्राप्त होणं, समाधान सन्मान प्राप्त होणं अशा अनेक गोष्टी तुमच्या बाबतीत घडून येतील. त्यामुळे डिसेंबर महिना तुमचा नक्कीच आठवणीत राहील. प्रत्येक गोष्टीचा आनंद घेणं हे या महिन्याचं तुमच्यासाठी अजून एक वैशिष्ट्य सांगता येईल. म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्या. दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा महिना अत्यंत लाभदायक म्हणता येईल. कारण तुमचे धनेश आणि लाभेश यांची युती धनस्थानात झालेली आहे. याच्यापेक्षा दुसरा चांगला योग असू शकत नाही. धनलाभाच्या संधी निर्माण होणं, अनेक मार्गांनी धनलाभ होणं, मग तो जमिनीतून असेल, एखादा जुना प्लॉट असेल, शेअर्स असतील, एखादी लोखंडी वस्तू असेल, अशा अनेक पद्धतीने तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. हा महिना तुमच्यासाठी धनलाभाचा, कौटुंबिक वृद्धीच्या संधी घेऊन येत आहे. सोबत तुमची वाणी देखील अधिक प्रगल्भ होणार आहे. वाणीमध्ये गोडवा, बुद्धिमत्ता, ज्ञान याचा एक सुंदर समन्वय झालेला तुमच्या लक्षात येईल. त्याचे सुंदर प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील. म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा महिना संमिश्र परिणामांचा म्हणता येईल. कारण तुमच्या परिश्रम स्थानात भाग्येश विराजमान आहेत. तसंच परिश्रमाचे कारक गुरुदेवांशी त्यांचा नवपंचम योग घडून येत आहे. अर्थात परिश्रमाच्या दृष्टीने तुम्ही 13 तारखेपर्यंत अत्यंत उत्तम परिश्रम कराल. त्यानंतर थोडासा आळस तुमच्यात येईल. मात्र महिन्याच्या शेवटी पुन्हा एकदा तुमच्या परिश्रमाला गती प्राप्त होणार आहे. उत्तम कार्य करून तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल कराल. एकंदरीत परिश्रमाच्या दृष्टीने या काळात तुम्हाला संमिश्र परिणाम प्राप्त होतील. म्हणून संपूर्ण लक्ष परिश्रमाकडे द्यावं हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे असं आपण म्हणू शकतो. कारण या सर्व दृष्टीने सुंदर योग तुमच्यासाठी या काळात निर्माण होणार आहेत. अनेक वेळा काय होतं की राशी स्वामी जर बळकट असेल तर इतर ग्रह देखील सहकार्य करायला लागतात. तसंच इतर ग्रहांचं सहकार्य थोडं कमी जरी असलं तरी बळकट असलेला राशी स्वामी यश खेचून आणतो. तुमचे राशी स्वामी या महिन्यात तुमच्यासाठी पंचमहापुरुष योगापैकी एक असलेला मालव्य योग निर्माण करीत असल्यामुळे इतर अनेक शुभयोग तुमच्यासाठी निर्माण होतील. त्यामध्ये वास्तुयोग, वाहनयोग,
तुम्हाला मातृसौख्य लाभणार आहे, घरात सुखशांती असेल. एकंदरीत हा महिना तुमच्यासाठी मोठा सकारात्मक व शुभ म्हणता येईल. म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा महिना उत्तमच म्हणता येईल. विशेषतः मेकॅनिकल, फार्मसी आणि मॅनेजमेंट या 3 क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक म्हणता येईल. प्राथमिक शिक्षण किंवा उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या काळात प्रगतीच्या अनेक संधी निर्माण होतील. परंतु पोस्ट ग्रॅज्युएशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या काळात थोडं अधिक परिश्रम करणं आवश्यक राहील. अन्यथा शैक्षणिक दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी अत्यंत उत्तम आहे. त्याचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा. कारण शिक्षणात किंवा अभ्यासात जी प्रगती होते ती दीर्घकालीन लाभदायक असते. ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा महिना लाभदायक म्हणता येईल. या काळात तुमचं आरोग्य उत्तम राहील. ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते सहज प्राप्त होईल. हितशत्रू स्वतःहून माघार घेतील. स्पर्धेत तुमच्या यशाची टक्केवारी वाढत आहे. किंबहुना कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल आणि तुमचा पक्ष उचित असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता वाढणार आहे. म्हणून या सर्व दृष्टीने अधिक प्रयत्न करायला हवे. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल. त्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा महिना मोठ्या परिश्रमाचा म्हणता येईल. या दोन्ही आघाड्यांवर तुम्हाला परिश्रमानंतर यश प्राप्त होणार आहे. तुम्ही परिश्रम कराल, त्यातून तुमचं कौशल्य दिसून येईल, कर्तृत्व दिसून येईल, तुम्ही यश देखील गाठाल. त्यामुळे नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर सकारात्मक कालखंड तुम्हाला प्राप्त होणार आहे. म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्या. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे राशीस्वामी राशीतच विराजमान आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी राशीमध्ये मालव्य राजयोगाची निर्मिती केलेली आहे, जो पंचमहापुरुष योगापैकी एक अत्यंत महत्त्वाचा राजयोग मानला जातो. त्यामुळे आपण त्याला मोठा राजयोग म्हणू शकतो. तसंच तुमच्या पत्रिकेसाठी योगकारक नव्हे राजयोगकारक असलेले शनिदेव पंचम्या त्रिकोण स्थानात स्वराशीचे आणि मूळ त्रिकोण राशीचे असल्यामुळे तुमचा राजयोग प्रबळ होत आहे. भाग्येश तृतीय स्थानातून भाग्यस्थानावर दृष्टी टाकत आहे. त्यामुळे एकंदरीतच हे सर्व शुभयोग आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे धनेश आणि लाभेश यांची युती धनस्थानात झालेली आहे. गुरुदेव केंद्रस्थानात विराजमान आहे. राहूसारखा पापग्रह षष्ठ या उपचय स्थानात विराजमान आहे. ज्योतिष नियमानुसार पापग्रह उपचय स्थानात शुभ फळ देतात. अशा प्रकारे हा महिना तुमच्यासाठी अनेक शुभ संकेतांनी भरलेला आहे आणि त्यांच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे. म्हणून या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात तूळ जातक हे बऱ्यापैकी कर्मप्रधान राहतील. आपली कर्तव्ये योग्य पद्धतीने पूर्ण करणं ही या महिन्यातील तुमची भूमिका असेल. मात्र तुमचं वैयक्तिक लक्ष हौसमौज, आवड, निवड, मनोरंजन याच्याकडे अधिक असल्यामुळे थोडंसं कर्माकडे दुर्लक्ष होईल. अन्यथा इतर सर्व बाबतीत तूळ जातकांसाठी अत्यंत सकारात्मक असलेला हा काळ कर्माकडे दुर्लक्ष झाल्यामुळे थोडा नकारात्मक होऊ शकतो. म्हणून कर्माकडे संपूर्ण लक्ष द्या हा सल्ला देण्यात येत आहे. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता लाभ म्हणजे इच्छापूर्ती होय. इच्छापूर्तीच्या स्थानावर तुमच्या पत्रिकेसाठी राजयोगकारक असलेल्या शनिदेवांची दृष्टी आहे. तसंच लाभेश धनस्थानात विराजमान आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला धनलाभ होणारच आहे. लाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होणार आहे. म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता
या महिन्यात तुमच्यासाठी लाभाचं प्रमाण उत्तम असल्यामुळे खर्चाचं एक सामान्य प्रमाण तुमच्यासाठी राहील किंवा खर्चाचा तुम्ही जास्त विचार करणार नाहीत. अर्थात अनेक खर्च अनपेक्षितपणे निर्माण होतील. काही खर्च कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी देखील होताना दिसत आहे. हॉस्पिटलचे खर्च आहेत. मात्र हौसमौज, नवीन खरेदी, शॉपिंग, प्रवास या सर्व बाबतीत खर्च आहे. नोकरी व व्यवसायाच्या कारणासाठी देखील खर्च आहे. मात्र खर्च जरी असला तरी त्या तुलनेत लाभाचं प्रमाण जास्त असल्यामुळे तुम्ही खर्चाचा विचार करू नये. तो तुम्हाला जाणवणार देखील नाही. प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही दिवस तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं. त्या दृष्टीने या महिन्यात तूळ जातकांसाठी 1, 11 आणि 19 हे दिवस शुभ आहेत, म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करा. तर 8, 17 आणि 26 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण वाढेल, म्हणून या दिवसांमध्ये स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार डिसेंबर महिन्यातील उपायांचा विचार केला असता तूळ जातकांसाठी उपाय सुचवण्यात येत आहे की तुम्ही आपल्या राशीस्वामीला म्हणजेच शुक्रदेवांना प्रबळ करण्यासाठी आपल्या अन्नामध्ये साखर, तांदूळ, दूध, दही, तुपापासून बनवलेले पदार्थ खावे. या उपायांचे शुभ परिणाम प्राप्त होतील. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी डिसेंबर 2023 कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट सेक्शनमध्ये जय ज्योतिष लिहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.